बघा तिथे तुम्हाला दिसेल ती तिथे राईड लहान मुलांसाठी। हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर चला मग आता आम्ही निघालो आहोत टुलिप गार्डनला आणि प्लीझंट वेदर आहे आजचा आणि आज आम्ही म्हटलं चला घरात नाही बसायचं, आज बाहेर जायचं, मस्त एन्जॉय करायचा। तर व्हिडिओ बघत राहा आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा। असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाते। चला मग आता भेटते मी तुम्हाला। इकडे ग्रीन दिसलं बघा इथे आल्यावर। हो हे बघा, ही सगळी शेती आहे इकडे। हा नवीन विचारतील ना काय पिकवतात इकडे, राईट? गव्हात काही पिकवलेलं नाहीये शेतीपुढे हे सगळं हे बघा। छान वातावरण आहे बघा। सो मी म्हटलं ना वेदर खूप सुंदर आहे, चेंज होतो वेदर। हे बघा, तर माझ्या बॅक साईडला तुम्हाला दिसतंय, तर तिकडे आपल्याला जायचंय। चला मग जाऊयात। तर आता आम्ही येऊन पोचलो आहोत ट्युलिप गार्डनच्या इथे आणि इथे म्हणजे त्यांच्याकडनं बास्केट मिळतात किंवा फुलं कट करायची असतात ना, ते आपल्याला घरी घेऊन जाता येतात। तर इतकं म्हणजे सगळं त्यांनी इथे सोय केलेली असते आणि नंतर मग ते पे करून आपण फुलं घरी न्यायचे। तर आता बघा इथे अमोली इथे बास्केट चूज करते, पण तिला सगळ्यात मोठी पाहिजे, तर तेवढी आम्ही फुलं ऑब्व्हियसली तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही घेणार नव्हतो, जस्ट एन्जॉय करणार होतो। त्यांनी आमचा म्हणजे इथे एंट्री फी वगैरे असते, तर त्यांनी स्वतःहून म्हटले की तुमचा एक फॅमिली फोटो मी घेते। किती छान ना। हा शे अमोली, चला चल 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 जा ना, फक्त जंप मारून नाही जायचं, कारण मग फुलं इतके छान फुलं जातात ना। इट्स सो प्रिटी। हे बघा, हो नाइस। हे बघ, येस अमोली, जस्ट लाईक यू। Keep you in my heart, and my heart is where you are. I still think of you, I want you coming back. Call me when you want, baby, can't take it on my heart. Oh, yeah, give me your love, yeah. तर इकडे पर्पल कमी आहेत, मग आधी पर्पल करून घेऊ। तुझा पुढे जा। पर्पल, अरे पर्पल छोटूस आहे, छोटूस। ओके घे ते। You fill my soul with light the day we met. I don't wanna leave your side, no. Have me by your side when the sun sets. काय चूज बिग वन, ओके? I hope you'll see the seasons are changing, the nights ever fading. It's time we left the ground. Let's leave for an eternity. Let's sail across the lights beyond the sky. I'll be with you eternally. I'm an addict for your love, it keeps me high.
वेदर थोडेसे मी अजून जास्त कट केलेले नव्हते, मी पण आनंद केले आणि आता आम्ही निघालो. कसे तिथे बॉईल इंटरनेट मिळतात ते कसे ते मी दाखवते तुम्हाला. तर झालंय आमचं फिरून. आहे बघा सो नाईस व्ह्यू. हे बघा, तर तुम्ही बघितलं आम्ही पण खूप एन्जॉय केला. ओके, तर आता आमचे हे जे आम्ही फुलं कट केले म्हणजे फुलं आम्ही घेतले आहेत ते आता त्यांच्याकडे जाऊन मग त्यांचं ते किती पैसे होतात ते बघू आणि आपण ते घरी घेऊन जायचे आहे की नाही. मग मस्त गंमत दिस अशी पॅक करून देतात ते. थँक्यू. चलो, हे शेत आहे आणि त्या शेतात आम्ही आलो आहे आणि आता त्यांनी सांगितलं आहे गोट, त्यांनी न्यूबॉर्न झालेले गोट आहेत. हां, तर तिथे जाऊनच आपण बघू, तिथे जाऊनच बोलते. जॉय खूप सुंदर आहे ना, एवढं मस्त असं किती छान वाटतंय, खरंच सुंदर वाटतंय. तर तिथे न्यूबॉर्न झालेले काय गोट, न्यूबॉर्न झालेले गोट आहेत. अजून बरंच काही आहे त्यांनी आम्हाला सांगितलं, तर त्याची पण एंट्री फी इथे आम्ही तिथे दिली ऑलरेडी. जिथे आम्ही आता जे फुलं आम्ही घेतले ते तिथे ऑलरेडी आम्ही तिथे दिली आहे आणि आता आम्ही जातो आहोत. चला दाखवते बघा. ओके, ॲनिमल तिकडे आहे. चला, तिला ॲनिमल बघायची घाई आहे. हे बघा कशी so cute. He's smiling. अमोलीच हात खातोय. इट्स ओके. चला आता वाच. स्लीप आहे ते एवढं दुपारी झोपली. ह्या अशा पीनट आहे, रोस्टेड आहे ना, ते आपल्याकडे काळ्या दिसतात, त्यांच्याकडे वर व्हाईट दिसतात. हे कशात असतात, रोस्ट करतात? मस्त तगारी भर मोठी गेलेची असते. हां, त्याच्यामध्ये करतात ते. इकडचे मध्ये कसे करतात हे काय माहिती, पण हा बघा ना रोस्टेड आहेत. ते वाटतं का रोस्टेड आहे असं बघितलं असं वाटतं ते कच्चे आहेत, पण हे बघा मस्त मस्त छान आहे. थँक्यू. तर एकदम निवांत बसलोय आम्ही आमच्या गावाला जेव्हा जातो शेतात तेव्हा असं एन्जॉय करतो. तर मिस करते मी ते सगळं. तिथपर्यंत जाऊन येऊ. चल, तर हे बघा इथे लहान मुलांना खेळायला केलेलं आहे छान. हा, आपण म्हणतो की मुलांना मातीमध्ये नाही खेळू द्यायचं, तर इथे स्पेशली केलेलं आहे की शेती नाही आणि शेत म्हणजे शेत आहे आणि मातीमध्ये नाहीच गेलो तर ते काही त्याला अर्थ नाही आहे. तर हे बघा आपण लहान मुलांना म्हणतो की मातीत खेळू नका, पण इथे स्पेशल मुलांसाठी ते तशी सोय केली आहे की मुलांनी इथे येऊन छान, तर मुलांनी पण एन्जॉय केलं पाहिजे. तर तिथे लहान मुलं खेळत आहे, तर मस्त बनवलंय त्यांनी. जसं की हे छोटे छोटे गोट, डॉगी, तर असे इथे प्राणी ठेवले. परत ती एक राईड आहे इथे, ते बघा तिथे तुम्हाला दिसेल ती तिथे राईड लहान मुलांसाठी. परत इथे लहान मुलांसाठी तिथे मी खेळायला दाखवलं, तर ते केलं आहे. म्हणजे पूर्ण जे फुल एन्जॉय केला पाहिजे फॅमिलीने इकडे आल्यावर. तर खूप आम्हाला पण खूप सुंदर वाटलं.